नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, शेअर बाजार बंद होण्यापूर्वी जवळपास प्रत्येक गुंतवणूकदार एका आकड्याकडे पाहतो, तो म्हणजे आजचा बंद भाव म्हणजेच क्लोजिंग प्राइस. बहुतेकांना तो फक्त दिवसाचा शेवटचा भाव वाटतो, परंतु प्रत्यक्षामध्ये तो त्यापेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाचा असतो. गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचं मूल्यांकन, निर्देशकांची गणना, त्यानंतर ETF आणि म्युच्युअल फंडाचं मूल्य, डेरिव्हेटिव्ह सेटलमेंट, संस्थात्मक गुंतवणूकदारांची कामगिरी आणि बाजार बंद झाल्यानंतर घेतले जाणारे असंख्य गुंतवणुकीचे निर्णय या सर्वांचा आधार दिवसाचा बंद भाव असतो. एका अर्थानं त्या दिवसाचा बाजारानं दिलेला अधिकृत निकाल म्हणजेच बंद भाव. आणि म्हणूनच सेबी आणि शेअर बाजाराने नुकतंच लागू केलेल्या क्लोजिंग ऑक्शन सेशन या बदलाकडे केवळ तांत्रिक सुधारणा म्हणून न पाहता बाजाराच्या रचनेतील महत्त्वाचा बदल म्हणून पाहण्याची गरज आहे. यापूर्वी पात्र समभागांचा बंद भाव ठराविक कालावधीमध्ये झालेल्या व्यवहारांच्या व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेजवरती ठरत असे, परंतु आता मात्र जसा बाजार सुरुवातीचा भाव प्री ओपन ऑक्शनमधून ठरतो, त्याच धर्तीवरती दिवसाचा बंद भाव देखील ऑक्शनद्वारे निश्चित केला जातो. या कालावधीमध्ये असलेले खरेदी विक्रीचे आदेश एकत्र केले जातात आणि ज्या भावावरती सर्वाधिक व्यवहार होऊ शकतात तो दिवसाचा अधिकृत बंद भाव ठरतो. पहिल्या नजरेला हा एक किरकोळ बदल वाटू शकतो, परंतु प्रत्यक्षामध्ये तो बाजारातील सर्वात महत्त्वाच्या भावांपैकी एक भाव कसा ठरतो यामध्ये झालेला मूलभूत बदल आहे. यासाठी आपण क्रिकेटचं उदाहरण समजून घेऊयात. सामना तोच, 50 षटकांचा, खेळाडू तेच, मैदानही तेच, परंतु जर नियम असा बदलला की सामन्याचा निकाल ठरवताना शेवटच्या षटकाला पूर्वीपेक्षा खूप अधिक महत्त्व मिळालं तर काय होईल? कर्णधाराची रणनीती बदलेल, फलंदाज डाव वेगळ्या पद्धतीने उभारतील, गोलंदाजांचा वापर बदलू शकतो, संघ निवडही कालांतराने बदलू शकते. खेळाडू बदललेले नसतात, मैदानही बदललेलं नसतं, बदललेले असतात ते फक्त नियम. आणि नियम बदलले की खेळण्याची पद्धतही बदलते आणि भांडवली बाजार याला अपवाद नाही. क्लोजिंग ऑक्शन सेशनमुळे दिवसाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड, इन्व्हेस्टर, प्रोप्रायटरी डेस्क आणि ट्रेडर्स यांची ऑर्डर देण्याची पद्धत बदलू शकते. कालांतरानं याचा परिणाम व्यवहारांच्या वेळेवरती, लिक्विडिटीवरती आणि व्यवहारांच्या रूपावरही होऊ शकतो. हे चांगलं आहे की वाईट हा प्रश्न नाही. बाजाराचे नियम बदलले की बाजाराचं वर्तन बदलतं हीच वस्तुस्थिती आहे. खरं तर ऑक्शनद्वारे भाव निश्चित करण्याची पद्धत जगातील अनेक विकसित बाजारपेठांमध्ये ऑलरेडी वापरली जाते. त्यामुळे सर्व सहभागींसाठी समान आणि पारदर्शक पद्धतीनं बंद भाव निश्चित होतो. त्या दृष्टीनं पाहता CAS हे निश्चितच सकारात्मक पाऊल आहे, परंतु प्रत्येक बाजाराची स्वतःची काही वैशिष्ट्ये असतात. ऑक्शनची गुणवत्ता ही त्यामध्ये सहभागी होणाऱ्या खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या संख्येवर अवलंबून असते. जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असतो तेव्हा एकाच ऑर्डरचा अंतिम भाव विशेष परिणाम ठरत नाही. त्यामुळे भाव निर्धारण करणं अधिक विश्वासार्ह ठरतं, परंतु सहभाग जर कमी असेल तर चित्र बदलतं. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय भांडवली बाजारानं मोठी प्रगती केली, तरीही सर्व समभागांमध्ये समान लिक्विडिटी नाही. काही समभागांमध्ये दिवसभर मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात, तर अनेक समभागांमध्ये नियमित व्यवहारांच्या वेळेतही तुलनेनं फार कमी सहभाग दिसून येतो. अशा परिस्थितीमध्ये ऑक्शनच्या सुरुवातीच्या काळात सहभाग तुलनेनं कमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. लिक्विडिटी कमी असते तेव्हा तुलनेनं लहान ऑर्डर्सचा भाव देखील अधिक परिणाम भावावरती करू शकतो. ही ऑक्शनची पद्धत उणीव नाही तर वित्तीय बाजाराचं मूलभूत वैशिष्ट्य आहे. CAS लागू झालेल्या पहिल्याच दिवशी याची एक झलक पाहायला मिळाली. 3 ऑगस्ट रोजी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये क्लोजिंग ऑक्शन दरम्यानच जवळपास 1% हालचाल दिसून आली. अनेक पात्र समभागधारकांमध्ये 1 ते 3% बदल हे नोंदवले गेले आणि त्यानंतरच निर्धारित मर्यादा लागू झाल्या. या हालचालींकडे अतिउत्साहानं किंवा अति टीकेच्या दृष्टीनं पाहण्याचं काही कारण नाही, पण त्या दुर्लक्ष करण्यासारख्याही नाहीत. प्रत्येक मोठ्या बाजार सुधारणेनंतर काही काळ बाजारातील सहभागी नव्या नियमांशी जुळवून घेत असतात. संस्थात्मक सहभाग हळूहळू वाढत जाईल, व्यवहारांच्या पद्धती विकसित होत जातील आणि ऑक्शन प्रक्रिया अधिक परिपक्व होत जाईल.
एकाच वेळी एक प्रश्न विचारण्यास हरकत नाही. सर्व समभागांसाठी त्यांच्या लिक्विडिटीचा विचार न करता समान ऑप्शन निकष योग्य ठरतील का? याचं उत्तर आजच देण्याची घाई करण्याची गरज नाही. नव्या व्यवस्थेला मिळायला हवा. पुरेसा अनुभव आणि आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर त्याचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन हे करता येईल. परंतु भविष्यामध्ये प्रत्येक समभागाची लिक्विडिटी लक्षात घेऊन काही निकष अधिक परिणामकारक बनवता येतील का याचाही विचार होऊ शकतो. भक्कम बाजार व्यवस्था ही बदलांना विरोध करून नव्हे तर अनुभवातून सातत्यानं सुधारणा करून अधिक सक्षम होत असते. तर क्लोजिंग ऑक्शन सेशन म्हणजेच केवळ बाजार बंद होण्याच्या प्रक्रियेत झालेला बदल नाही, तर तो बाजारातील सर्वात महत्त्वाच्या भावांपैकी एक भाव कसा ठरवतो यातील बदल आहे. आणि कदाचित गुंतवणूकदारांसाठी हा सर्वात मोठा धडा आहे. यशस्वी गुंतवणूकदार हे केवळ भाव कुठे जात आहे हे समजून घेण्यावर अवलंबून नसतं, तर ते भाव तयार कसे होतात हे समजून घेण्याचीही तितकीच गरज असते. कारण बाजार नेहमी भाव बदलल्यामुळे बदलत नाही, तर कधीकधी भाव ठरवण्याचे नियम देखील बदलले तरी बाजार बदलतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला बंद भावाबद्दल अजून जास्त सखोल इन्फॉर्मेशन हवी असेल, नवीन झालेले जे काही नियम आहेत ते लागू झाल्यानंतर आता पुढे काय होणार याची माहिती हवी असेल तर तुम्ही तसं कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.